वाटतं तुम्हाला नाशिकमध्ये IT पार्क उभा राहील? वाईट IT पार्क होणं असं खूप अवघड आहे असं नाहीये, परंतु की औरंगजेबाची कबर काढली गेली पाहिजे, कबर उद्ध्वस्त केली पाहिजे. तुमचं काय मत आहे भाऊ? नाशिक मेट्रो बद्दल खूप वर्षापासून चर्चा होते. कधी मेट्रोमध्ये बसणार नाशिककर? म्हणजे आम्ही बसणार मेट्रोमध्ये का आमची मुलं बसतील? तुम्ही बसावा असं तुमचं खूप मोठं आयुष्य आहे. महाराष्ट्रभर बघितलं गेलं की ज्यावेळेस काही उमेदवार निवडून आले त्यानंतर त्यांच्या मिरवणुकीमध्ये हिरवा गुलाल उधळला गेला. त्यासोबतच पाकिस्तानचे झेंडे काही ठिकाणी महाराष्ट्रात हे केले गेले. शिवसेना उभाटाच्या प्रचारात पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आल्याचा गंभीर आरोप नितेश राणेंनी केलाय. तर याबद्दल तुम्हाला कल्पना आहे का? द्वारकेवरची जी ट्रॅफिकची समस्या आहे, तोच विषय, तो द्वारका ते नाशिक रोड किती दिवस जातील ही समस्या सुटण्यासाठी? किंवा गडकरी साहेबच खूप सिरियस आहेत. ते त्यांच्या मीटिंगच्या वेळेस सचिवांशी बोलले, अरे तो द्वारका नाशिकचे लोक कसे सहन करतात मला समजत नाही. गडकरी साहेब स्वतः म्हटले. भाऊ, आता असं म्हटलं जातं उद्धव ठाकरे गटाने हिंदुत्व सोडलंय. तुमचं काय मत आहे? असं म्हणून नाही चालत ना. नमस्कार मंडळी, माझं नाव प्रतीक मेदने आणि विषय संपलाच्या बोलबेधडक सिरीजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या मागच्या पॉडकास्टला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. तर आपला हा भारत देश विविध परंपरांनी नटलेला असा आहे आणि या भारत देशाची लोकसंख्या म्हणाल तर 140 कोटी. आणि ह्या 140 कोटी लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी भारतभरामधनं निवडले जातात ते फक्त 545 खासदार. उत्तर महाराष्ट्रामध्ये वसलेलं नाशिक लोकसभा मतदारसंघाचे आता सध्याचे नवनिर्वाचित खासदार आहेत राजाभाऊ म्हणजेच पराग प्रकाश वाजे. सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक असा वारसा लाभलेलं आपलं नाशिकसाठी ते खासदार म्हणून 2024 साली निवडून आले. तर आता आपण स्वागत करूयात नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ पराग प्रकाश वाजे यांचं. तर भाऊ नमस्कार, माझं नाव प्रतीक. मी आपल्या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत करतो भाऊ. वेगवेगळ्या कार्यांमार्फत तुम्ही तुमची ओळख नाशिकमध्येच काय पूर्ण भारतभर महाराष्ट्रभर कार्याने आपली ओळख तुम्ही करून दिली आहे. भाऊ, तुमची एक ओळख आपल्या महाराष्ट्रातील विविध प्रेक्षकांना तुम्ही करून द्यावी ही विनंती. माझी ओळख म्हणजे मी सिन्नरचा रहिवासी आणि अशी फार काही ओळख असायचं काही कारण नाही, परंतु मी 14 साली शिवसेनेचा उमेदवार होतो आणि मी 5 वर्ष आमदार म्हणून काम केलेलं आहे. 19ची निवडणूक मी पराभूत झालो आणि 24च्या निवडणुकीत विधानसभेची तयारी करावी असं वाटत असताना पक्षाने मला लोकसभेची उमेदवारी दिली आणि मी आपल्यासमोर खासदार बनून आलो. विधानसभेत पराभूत झाल्यानंतरही खासदारकीचं तिकीट मिळणं हे कितपत अवघड होतं? किंवा मी उमेदवारी मागितलीच नव्हती, उलट पक्ष मला विचारलं होतं एक निवडणुकीच्या आधी 1-2 महिने, तर मी सरळ नकार दिला होता. माझी तयारी नाही म्हणून सांगितलं, माझी आर्थिक तयारी नाही, माझी मानसिक तयारी नाही, मी विधानसभेचा उमेदवार आहे असं मी पक्षाला सांगितलं होतं आणि त्यामुळे मी पक्षाचा विधानसभेचा उमेदवार या नात्याने मी लोकांपर्यंत जात होतो. अच्छा भाऊ, हे तुम्हाला राजाभाऊ, तुमचं नाव पराग आहे, हे भाऊ राजाभाऊ ह्या नावामागचं गुपित काय? त्याच्या मागचं गुपित काहीच नाही. माझं घरचं नाव राजू होतं, मला राजा म्हणत होते. काही दिवसानंतर मी वय वाढलं तसं बाकीचे लोक राजाभाऊ म्हणायला लागले म्हणून राजाभाऊ झालं. असं गुपित काही नाही त्याच्यात. खासदार झाल्यानंतर कसं वाटतं भाऊ? काय वाटतं तुम्हाला? खासदार झाल्यानंतर एक वेगळेपणा आहे, पद म्हणून वेगळेपणा आहे. माणूस म्हणून तसं विशेष काही मला वाटत नाही, पण पद म्हणून मोठं पद आहे. 140 कोटीच्या देशात आपण 545 मध्ये एक आहोत. एक ते सतत एक तो जो कॉन्शियसनेस आहे तो आहे, त्यामुळे काम करावं लागणार आहे. सर्वसामान्य लोकांचे हित सांभाळणं हे कर्तव्य आपलं आहे. ते कायमस्वरूपी ते डोक्यात, त्याला आपण म्हणतो की टिकटिक करतं, तसं ते कायम डोक्यात टिकटिक करत असतं. अच्छा, मग काय रुटीन काय भाऊ तुमचं? कधी उठता, कधी झोपता? असं रुटीन राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्याला रुटीन नसतं, परंतु सर्वसामान्यपणे सकाळी लवकर उठून 5-5:30ला उठून आपले सगळं आटपून मी 8-8:15ला घराच्या बाहेर पडतो.
आणि रात्री मग जेव्हा सगळं आटपेल तेव्हा घरी येतो. मग त्याचं लिमिट नाही, किती वाजतात? लिमिट. भाऊ, ज्यावेळेस तुम्ही खासदार होऊन दिल्लीला गेले, तो प्रसंग कसा होता? मी पहिल्यांदा दिल्लीला 9 जूनला गेलो. मला रजिस्ट्रेशनसाठी 9 जून तारीख दिली होती. मी राजधानीने 8 तारखेला निघालो, 9ला पोहोचलो आणि 10 तारखेला विमानाने मी ओझरला आलो. माझ्या आयुष्यातला तो पहिला विमान प्रवास होता. वेगळं वाटलं. त्याच्या आधी एकदा दिल्लीला गेलो होतो कॉलेजमध्ये असताना, परंतु ते कॉलेजमध्ये असताना फिरायला गेलो होतो आणि आता एक जबाबदारी घेऊन गेलो होतो, त्याच्यामुळे खूप मोठा बदल होता. आणि ज्यावेळेस आता जसं तुम्ही म्हटलात की राजकारणामध्ये राजकारण करत असताना आपल्याला जे रुटीन असतं ते फॉलो होत नाही. आता तुमचं एक वय आहे, तर दिल्लीमध्ये हे सगळं रुटीन फॉलो होतं का? नाही, दिल्लीमध्ये तसं रुटीन फॉलो व्हायला सोपं आहे ना, कारण शेवटी लोकसभेचं अधिवेशन आहे. अधिवेशन संपल्यानंतर आपल्या रूमवर येणं आहे किंवा कुणाला भेटायला जायचं असेल तर भेटून येणं आहे. तसं मग तिथं थोडं रिलॅक्स असतं. उलट काय आवडतं तुम्हाला, नाशिकमध्ये राहायला का दिल्लीला? सिन्नरमध्ये राहायला आवडतं. नाही, पण नाशिक लोकसभा मतदारसंघाचे तुम्ही खासदार आहात, तर नाशिकचं हवामान जास्त मानवतं. नाही, नाशिक कधीही चांगलं. सिन्नर मी म्हटलो, सहज म्हटलो, पण सिन्नर म्हणजे नाशिक. बरोबर. आपल्या आपल्या मतदारसंघात राहायला आवडतं. बरोबर. जसं की भाऊ, आपले आजोबा आमदार होते आणि त्यानंतर आपल्या म्हणजे इथून मागे जर बघितलं तर आपली पूर्ण कुटुंब जे आहेत, संपूर्ण कुटुंब नाही म्हणता येणार, पण मागेही लोक जे आहेत ते राजकारणामध्ये सक्रिय होते. तर तुमची आणि तुमचे वडीलही आमदारकीला निवडणुकीला उभे होते, तर तुमचं आणि तुमच्या वडिलांचं समीकरण कसं होतं? तुम्ही राजकारणावरती चर्चा करायचे, राजकारणाचं बाळकडू त्यांच्याकडनं मिळालं असं म्हणता येईल? घरात राजकारण होतं, परंतु मी राजकारणापासून खूप दूर होतो. मी राजकारणात काम करत नव्हतो. किंबहुना 2009 साली त्यांना जेव्हा उमेदवारी मिळाली तर तेव्हा मी थोडा विरोधच केला होता राजकारण करण्यामागे. परंतु उमेदवारी मिळाल्यानंतर मग आम्ही प्रचार केला. 2700 मतांनी ते पराभूत झाले आणि मग सर्वच कार्यकर्त्यांची सर्वांची इच्छा झाली की आपल्याला पुढं करावंच लागणार आहे आणि म्हणून मला 2012 साली मी राजकारणात प्रवेश केला. 2012 साली, तीच तुमची राजकारणाची सुरुवात आहे? अरे वा. तुम्हाला वाटतं का की आजच्या तरुण पिढीने राजकारणात यावं? नाही, यायला तर पाहिजेच नाही. राजकारण चालवायचं आहे, तरुणांनी आलं. चांगलं आहे का वाईट राजकारण? आपण चांगले असलो तर राजकारण चांगलं करायची ताकद आपल्यामध्ये ठेवली पाहिजे आणि आपण राजकारण केलं पाहिजे. वाईट म्हणून चालणार नाही, कारण शेवटी हेच याच्यातूनच देशाचं भवितव्य ठरणार आहे. शेवटी राजकीय लोकच निर्णय घेणार आहेत. त्यामुळे राजकारणात चांगल्या लोकांनी, तरुणांनी यायलाच पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. राजकारणालाच समाजकारण म्हणता येईल का आपल्याला? राजकारणाला समाजकारण नाही म्हणता येणार, परंतु समाजकारण करणारा माझ्यासारखा एक व्यक्ती आपोआप राजकारणात ओढल्या गेल्यानंतर प्रत्येक राजकीय गोष्टीचा विचार सामाजिक भान ठेवून करतो. मला वाटतं समाजकारण करून राजकारणात आलं पाहिजे. राजकारणातून समाजकारणात नाही गेलं पाहिजे, समाजकारण करून राजकारणात आलं पाहिजे. अरे वा, अरे वा, खूप सुंदर. भाऊ, आपण बघतो 2024ला इलेक्शन झाले लोकसभेचे, तर नाशिकमध्ये जे आपले माजी खासदार आहेत हेमंतप्पा गोडसे, त्यांच्या विरोधात तुम्ही निवडणूक लढवत होतात. 2 टर्ममध्ये जे व्यक्ती खासदार आहेत त्यांच्या विरुद्ध तुम्ही लढत होता. मोदींची लाट होती, मोदींच्या विरोधात आपण निवडणूक लढतो आहोत, तर तेव्हा अशी भीती नाही वाटली का की आपण मोदींविरुद्ध लढतोय, निवडून येऊ का नाही येणार? मला विचार करायला जागा नव्हती, कारण मी सांगितलं होतं की मला उमेदवारी करायची नाही, मी विधानसभेचा उमेदवार आहे. परंतु पक्षाने अचानक माझी उमेदवारी जाहीर केली आणि पक्षाने दिलेलं काम आहे आणि आपल्याला आपली जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. हे इथूनही निवडणूक लढलो. याच्या आधी 2 निवडणुका लढलो होतो. याच्यात एकात जय मिळाला होता, दुसऱ्यात पराजय झाला होता. त्याच्यामुळे जय पराजयाची काळजी करायचं काही काम नव्हतं. भाऊ, खासदारकीला किती पैसे लागतात? जसे मुंबई, पुण्याला 50 कोटी, 100 कोटी, 500 कोटी रुपये बोलले जातात. मला सांगता येणार नाही पैसे किती लागतात, हे मी कसं सांगू शकतो? नाही, एक आपल्याला शासना नियमावलीनुसार काही अमाऊंट त्यांनी ठरवून दिली, तेवढे आपले. आता जसं मी तुमच्याबद्दल ऐकलंय
की आपल्याला लोकांकडनं लोकवर्गणीतनं काही पैसे आलेले आहेत? माझ्या निवडणुका या आजपर्यंत लोकवर्गणीतून झालेल्या आहेत, त्याच्यामुळे हिशोब करायला माझ्याकडे अजिबात कारण नाही. तर एक अंदाजे किती खर्च येत असेल तुम्हाला काय idea? प्रत्येकाचं वेगळं आहे. आता मी कसं सांगू शकतो? मी नाही सांगू शकत. जर मला किंवा माझ्यासारख्या तरुण मुलांना जर उद्या राजकारणात यायचं आहे किंवा मला खासदार बनायचंय किंवा माझ्यासारख्या तरुण मुलांना, तर भाऊ काय करावं लागेल? आजपासून मी काय सुरुवात करू? आता असं त्याला असं जसं आपण शाळेत धडे आहेत, असे धडे तर नाही आहेत त्याला. परिस्थिती कशी आहे, आपलं नशीब कसं आहे, आपण काय करतो, लोकांच्या भावना काय आहेत, त्यावेळीची परिस्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. त्यामुळे आपण करताना चांगलं करायचं या हेतूने करावं. यश अपयश आपल्या हातात नाही. तरी काय करावं भाऊ? म्हणजे सुरुवात कशी करावी? काय वाटतं तुम्हाला? आता मी तर नाही सांगता येणार, पण मला असं वाटतं की सर्वसामान्य लोकांसाठी झटावं. आणि जर लोकांना वाटलं की हा माणूस आपल्या कामाचा आहे, लोक मत देतील. सिन्नर मधील किंवा नाशिक मधील तुमची कामं काय सांगाल लोकांना? नाही, आता नाशिकमध्ये तर आत्ताच मी 1 वर्ष होत आले खासदार. सिन्नर मधील तुमची कामं काय? सिन्नरमध्ये मी खूप काही असं नाही सांगू शकत, परंतु एक सामाजिक वीण घट्ट कशी राहील याच्यासाठी मी प्रयत्न केले. आणि महत्वाचं म्हणजे मी 5 वर्ष जलसंधारणाची कामं कशी होतील. सिन्नर दुष्काळी म्हणून ओळखला जातो तालुका, हा दुष्काळी तालुका नाव कसं पुसलं जाईल यासाठी मी खूप प्रयत्न केले. योगायोगाने देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यांचा फ्लॅगशिप प्रोग्राम होता पाणी अडवा पाणी जिरवा, किंवा जो तो प्रोग्राम आहे तो सिन्नर तालुक्यात योग्य रीतीने पार पाडला गेला. आणि मला वाटतं की त्याचा उपयोग खूप झाला. योगायोगाने पाऊसही पडला, 2 वर्ष पाण्याची पातळी वाढली, आणि टँकरचा तालुका ही ओळख असलेला तालुका, फार क्वचित टँकर लागतात, मला वाटतं ही एक ओळख निर्माण झाली. तसंच दुसरं मी प्रयत्नांती हा अधिकाऱ्यांचा तालुका व्हावा, जास्तीत जास्त मुलं नोकरीला लागावीत यासाठी अभ्यासिकांची चळवळ या तालुक्यात चालू केली होती. आणि मला वाटतं बऱ्याच प्रमाणात यश आता येतंय. खूप अभ्यासिका झाल्या, खूप मुलं पास होतात, खूप मुली अधिकारी होत आहेत. आता मागच्या 2 महिन्यापूर्वी जेव्हा वेगवेगळ्या परीक्षांच्या MPSCचे निकाल लागले, तर प्रत्येक गावात कुठे ना कुठे बोर्ड मुलींचा मुलांचा होता. मला वाटतं ते काम, मला असं वाटतं की एक जो इन्स्टिंक्ट असतो तो निर्माण झालेला आहे, आणि त्याचा फायदा भावी पिढीला तालुक्यात होईल. तोच फायदा आता जिल्ह्यातील लोकांना व्हावा यासाठी मी प्रयत्न करतोय. भाऊ, आता सगळ्या गोष्टी ठीक आहेत, म्हणजे राजकारणामध्ये तुम्ही जे काही काम करतायत, आता बऱ्याच लोकांकडनं ऐकलं की तुम्ही अभ्यासिकेला तुमची जागाही दिली, तुम्ही तुमच्या स्वखर्चाने अभ्यासिका बांधून दिली. तर मला हे सांगा की एक म्हण प्रचलित आहे, आम्हाला लोकांनी सांगितली की टाकली मफलर की चालले भाऊ, असं लोक म्हणतात. तर तुम्हाला बऱ्याच वेळा रात्री 12-12 वाजताही फोन येत असतील, तर असा एखादा प्रसंग सांगा की. नाही, असे काय माहिती का, खूप प्रसंग माझ्या आयुष्यात आलेले आहेत, परंतु मी त्याचं भांडवल कधी केलं नाही. एखाद्याला मदत केली तर मी कधी शब्दांनी परत बोललो नाही. मी ज्याला आपण म्हणतो की या हाताने करावं आणि या हाताला समजू नये, त्याप्रमाणे मी आजपर्यंत काम केलेलं आहे. त्यामुळे या गोष्टी मी बोलणार नाही, परंतु जी ओळख आहे ती मला वाटतं लोकांना अनुभव आला म्हणून लोक बोलतात. मी स्वतःच त्याबाबत सांगणार नाही कधी. त्याचं भांडवल आजपर्यंत केलं नाही, करणार आहे. राजकारणाव्यतिरिक्त तुम्ही पिक्चर वगैरे बघता भाऊ? मला खूप आवड होती, पण आता जवळपास या 12-13 वर्षात मी नटसम्राट तो पिक्चर पाहिला, नंतर पिक्चर नाही पाहिला. एक निर्जा पिक्चर मी आमदार असताना एक पिक्चर आयनॉक्स मध्ये पाहिला होता. तो निर्जा एक याचा हायजॅकिंगचा पिक्चर होता, तो मी आयनॉक्स मध्ये पाहिला होता मुंबईला आमदार असताना. आणि एक नटसम्राट पिक्चर पाहिला. शेवटचा कोणता चित्रपट बघितला? नटसम्राट पाहिला. छावा बघितला नाही? नाही पाहिला, अजून नाही पाहिला. त्यावरती तर खूप आंदोलन होत आहेत, खूप चर्चा होते. नाही, आपली इच्छा आहे, पण एका दिवशी पाहायचं आहे.
छावा चित्रपटामध्ये आपले छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बोललं गेलं. यांचं सर्व आत्मचरित्र त्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. त्यानंतर खूप आंदोलनं उठले गेले, की औरंगजेबाची कबर काढली गेली पाहिजे, कबर उद्ध्वस्त केली पाहिजे. तुमचं काय मत आहे भाऊ? मी या भानगडीत पडतच नाही. त्याच्याबद्दल मला काय वाटतं ते माझं वैयक्तिक मत आहे. सामाजिक समतोल टिकावा यासाठी मी प्रयत्न आजपर्यंत केलेले आहेत आणि त्यामुळे कोणताही गोष्ट बोलून मला जे माझ्या स्वभावात बसत नाही ते मी करत नाही. नाही, बट काढावी का नाही काढली पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? इतिहास काही केल्याने इतिहास पुसला जात नाही. इतिहास लक्षात ठेवला पाहिजे एवढं मला कळत. त्याच्यातून आपण पुढं काय करता येईल या हिशोबाने काम केलं पाहिजे. हे इतिहास कोणी पुसल्या जात नाही, लक्षात ठेवावाच पाहिजे इतिहास. तसे आपण चांगले दिवस लक्षात ठेवले पाहिजे, तसे वाईट दिवस हे लक्षात आले पाहिजे. त्याचे प्रतिका आहेत ते ठेवले पाहिजे लक्षात, एवढं मला वाटतं. आता ह्या सगळ्या गोष्टी तर सगळ्या गोष्टी चालू असतानाच माननीय एकनाथजी शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्यावरती एक गाणं व्हायरल झालंय आता. तुम्ही ऐकलं का ते गाणं? मी ऐकलेलं नाहीये, पण मी थोडं पाहिलं इकडं तिकडं की त्याचे बोल काय होते. अशी सुरुवातच मला माहिती आहे की मी ऐकलेलं नाहीये. त्याच्यावरनं खूप टीका उठली जाते. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना गद्दार वगैरे या शब्दांमध्ये टीका केली जाते. तुमचं काय मत आहे की त्यांना हे असं बोलणं योग्य आहे का? नाही, आता हे पहा, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कुणी कोणत्या पद्धतीने टीका करायची हा त्याचा प्रश्न आहे. माझ्या स्वभावात बसत नाही, मी बोलत नाही. या व्यतिरिक्त आता नाशिकला कुंभमेळा येत आहे. नाशिकला 3 मंत्रीपद लाभलेले आहेत. तुम्ही खासदार आहात, तर कुंभमेळ्याच्या दृष्टीने काय कामकाज चालू झालेलं आहे? कामकाज आता अधिकाऱ्यांच्या बैठका चालू आहेत. आतापर्यंत मला काही ऑफिशियल अशा बैठकीला कुठं बोलवलेलं नाहीये. परंतु महसूल आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील, म्युन्सिपल कमिशनर असतील, यांच्याशी वेळोवेळी माझे मीटिंग झालेले आहेत. वेगवेगळ्या विषयावर चर्चा झालेली आहेत आणि सर्वांनी मिळून नाशिकसाठी काहीतरी केलं पाहिजे या नात्याने मी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनाही भेटलो आहे, पदाधिकाऱ्यांनाही भेटलो आहे. आपण सगळे मिळून हा नाशिकचा कुंभमेळा आहे असं जगापुढे आणू ही भावना मी सर्वांदेखत व्यक्त केलेली आहे. भव्य दिव्य होणार नाशिकचा कुंभमेळा, व्हावा अशी अपेक्षा आहे. पार्टीकडनं इतर पक्षांकडनं मदत होते का? जसं आता बीजेपी रुलिंग पक्ष आहे, तर हवी ती मदत होते तुम्हाला, त्यांच्याकडनं हवं ते कामकाज केलं जात आहे का? आता नाशिकसाठी काम करायचंय त्यांना. आता मला वाटतं STP प्लॅनसाठी चाललंय, काही मंजूर झालेले आहेत. मी तोच प्रश्न करतो की जी गरज आहे आपल्याला ती ज्या ज्या फोरममध्ये आपण पोहोचू शकतो तिथपर्यंत मी पोहोचवतोय. आपण पाहू त्याच्यात यश येईल. मी श्रेयासाठी काही करत नाहीये, त्यामुळे त्याला श्रेय मिळायचं त्याला मिळू दे, आपण आपलं नाशिकचं चांगलं व्हावं या भावनेने मी काम करतो. भाऊ, तुम्ही आमदार होतात आणि खासदारही आता आहेत, तर दोघांच्या कामाच्या पद्धतीत काय बदल आहे? कामाच्या पद्धतीत खूप मोठा बदल आहे. आमदार या नात्याने सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देणं जास्त गरजेचं असतंच. फंडिंग राज्य सरकारकडून येतं, आपण डायरेक्ट तिथून फंडिंग आपल्या मतदारसंघात घेऊन येऊ शकतो. परंतु खासदार या नात्याने पॉलिसी ठरवणं हे आपलं काम आहे आणि आपलं काम कसं करून घेणं याला महत्त्व आहे. कारण शेवटी कोणतीही गोष्ट खासदारांनी केली असं न होता ते राज्य सरकारमार्फतच केंद्र सरकारकडे जाते आणि मग तिथूनच ते निधी मंजूर होतो आणि तो परत राज्य सरकारकडून परत त्या विभागांना येतो. त्यामुळे खासदार म्हणून तुम्ही जी पॉलिसी ठरवायची ती पॉलिसीत आपण काय बदल करू शकतो दिल्लीत राहून किंवा लोकांशी भेटून अधिकाऱ्यांशी चर्चा करून, मला वाटतं ते जास्त महत्त्वपूर्ण आहे. आता दिल्लीमध्ये तुम्ही विरोधी पक्षामध्येच काम करतायत, तर जे रुलिंग पार्टी आहे त्यांच्याकडनं हवं ती मदत होते का? नाही, जे योग्य आहे ते आपण मंत्री महोदयांपर्यंत पोहोचवणं, सेक्रेटरींशी बोलणं, मिटिंगवर बोललं तर आपण जाणं, आपली मतं मांडणं, जे आपल्या मतदारसंघासाठी चांगलं आहे, योग्य आहे
हिताचं आहे ते बोलणं, लोकसभेत आपल्या मतदारसंघातील किंबहुना महाराष्ट्रातील लोकांचे प्रश्न मांडणं आणि त्याच्यावर सरकारचं लक्ष वेधून घेणं, हे मला वाटतं खासदाराचं काम आहे आणि ते मी प्रामाणिकपणे करतोय असं मला वाटतं. इतर पक्षातल्या लोकांसोबत बोलतात तुम्ही भाऊ तिथे? सर्वांचीच बोलतो. म्हणजे अशा राजकारण बाजूला ठेवून गप्पा होतात का? सगळ्यांची गप्पा होतात, काही अडचण नाही. काय गप्पा होतात? काही प्रत्येक आपल्या मतदारसंघातल्या गोष्टी सांगतो, वैयक्तिक गप्पा मारतो आम्ही, एकदम हसून खेळून वातावरण चांगलं असतं. इतर लोकांशी सगळ्या सर्वांचीच पक्षांशी. चांगलं आहे. भाऊ, आता जसं तुम्ही बोललात की तुम्ही काही दिवसापूर्वीच आपल्या ज्या आमदार आहेत देवयानी फरांदेताई त्यांना व्हिजिट केली, काही कामासंदर्भात केली असेल. बऱ्याच वेळा असं होतं आपले जे काय म्हणतात कार्यकर्ते आहेत की जे उमेदवार आहेत ते अगदी खालच्या लेवलवरती टीका करतात एकमेकांवरती. बऱ्याच वेळा असं आपल्याला बघायला मिळतं. मग त्यांचे कार्यकर्त्यांमध्ये एवढा जोश असतो की हे भाऊंना असं बोलले, ते तसं बोलले, त्यामुळे आम्ही इकडे जाणार नाही. मग त्यांच्यामध्ये जो स्वाभिमान असतो की त्या कार्यकर्त्यांमध्येच वाद असतात, मात्र जे नेते मंडळी आहेत ते सगळा वाद बाजूला ठेवून एकत्र येतात. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, आता वैयक्तिक कोणत्याही कामासाठी मी कोणाकडे गेलो नाही. अच्छा. मी नाशिकचा कुंभमेळा आहे, आपण सर्वांनी मिळून कुंभमेळा व्यवस्थितरित्या पार कसा पडेल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, त्या सत्ताधारी पक्षाचे आमदार फरांदेताई आहेत, राहुल भाऊ ढिकले आहेत किंवा हिरेताई आहेत. त्यांची मदत ही आपण सर्वानुमते काहीतरी कामं करावेत जेणेकरून आपल्या शहरासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी व्यवस्थित व्हावं. यासाठी मी गेलो होतो. माझा राग, लोभ मी माझा बाजूला ठेवून मी गेलो होतो. खासदारांची कामं काय काय असतात भाऊ? मी जे सांगितलं तेच ना, आपल्या मतदारसंघातले प्रश्न लोकसभेपर्यंत मांडायचे आणि आपल्या सर्व लोकांना ज्या फायद्याच्या पॉलिसी आहेत त्या पॉलिसी सरकार कसे अवलंबेल यासाठी प्रयत्न करायचा. मला एक असा प्रसंग सांगा की बऱ्याच वेळा असं होत असेल की लोक तुमच्याकडे काहीही कामं घेऊन येत असतील की ज्याचा खासदारांशी संबंधही नाही, तर तुम्हाला वाटतं की लोकांमध्ये या संदर्भात प्रबोधन होणं गरजेचं आहे? माझ्याकडे लोक येतात, वेगवेगळे कामं घेऊन येतात, पण मला त्याच्यात काही वाटत नाही. मला असं वाटतं की ते येतात, मला आनंद आहे कारण माझ्यापर्यंत लोक येतात. रेशन कार्ड काढायचं असलं तरी जर माणूस माझ्याकडे येत असेल तर मला धान्य मिळालं नाही म्हणून सांगायला लोक येतात. त्याच्यात चुकीचं काय? त्यांना जे वाटतं ते बोलतात. आपली जबाबदारी ते ऐकून घ्यायचं आणि त्यांचं काम होत असेल तर करून द्यायची जबाबदारी माझी आहे असं मला वाटतं. मी असं म्हणू शकत नाही का ते काम माझं नाही आहे. मी लोकप्रतिनिधी आहे, मी सगळंच काम करू शकतो. जे जे करता येईल ते करायचं माझी तयारी आहे आणि मी करतो. हे सगळं करून शेती पण करतात तुम्ही? नाही, जाता येत नाही आता, पण चक्कर मारतो. आता मी मागच्या आठवड्यात लवकर आलो होतो, तर मग आल्या पहिलं शेतीवर चक्कर मारला, मग घरी आलो. आता आजही थोडं आहे सवड, तर मग माझं बँकेतलं सगळं काम आटपलं, एक शेतीत चक्कर मारणार. काय लावलंय मळ्यात? आता कांदे आहेत, गहू आहेत, ऊस आहे, खास करून गायी आहेत, म्हशी आहेत, मी सगळीकडे चक्कर मारणार. भाऊ, तुम्ही पुण्याला शाळेमध्ये होते, लहानपणी कुठले खेळ खेळले जायचे? कसं गेलं तुमचं बालपण? मी ज्या शाळेत होतो ती मिलिटरी स्कूल होती, त्याच्यामुळे माझं बालपण सगळं शिस्तीतच गेलं. मी मिलिटरी स्कूलमध्ये होतो, वर्षातून 2 वेळा फक्त घरी येत होतो आणि हॉस्टेलमध्ये मी 10 वर्ष राहिलेलो आहे, त्यामुळे एकदम शिस्तीत राहिलेलं. कॉलेज वगैरे कुठं गेलं काय? मी 11वी 12वी BYK कॉलेजला होतो, कॉमर्सला. FYला मी KTHM कॉलेजला गेलो आणि SYTY मी सिन्नर कॉलेजमधून केलं, BCom. नंतर मी लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतलं, 1 वर्ष लॉला गेलो, पण मग घरची जबाबदारी स्वीकारायसाठी सगळं सोडून देऊन घरी आलो. भाऊ, मागे काही दिवसांपूर्वी तुम्ही IT पार्कच्या संदर्भामध्ये ज्या सुधा मूर्ती मॅडम आहेत इन्फोसिसच्या, त्यांना भेटला. काय चर्चा झाली? चर्चा म्हणजे नाशिकचं वातावरण खूप चांगलं आहे, नाशिकला आवश्यकता आहे, खूप मुलं नाशिकमध्ये या क्षेत्रात आहेत, परंतु नोकरीसाठी त्यांना पुण्याला, बेंगलोरला तिकडे जावं लागतं. तर
तुम्ही यावं, एकदा वातावरण पाहावं, असं मी त्यांना विनंती केली. त्या म्हटल्या सध्या तरी माझ्या विचारात नाहीये, परंतु कधीतरी वेळ मिळेल तेव्हा मी येऊन जाईल, मग आपण पाहू. वाटतं तुम्हाला नाशिकमध्ये IT पार्क उभा राहील? वाईट IT पार्क होणं असं खूप अवघड आहे असं नाहीये, परंतु जोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर क्लिअर होत नाही तोपर्यंत होणं अवघड आहे असं मला वाटतं. आता नाही असं नाही, कंपन्या आहेत, काही चालू आहे काम, परंतु जे मोठ्या प्रमाणात पुण्यासारखं बेंगलोरसारखं आहे तसं अजून तरी नाहीये. त्याला थोडा वेळ लागेल असं मला वाटतं. काय अपेक्षित आहे, अजून काय होणं गरजेचं आहे? काय आहे माहिती, मी त्यांच्याशी त्याबाबतही चर्चा केली. त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले की त्या म्हटल्या की मला असं वाटलं मेंगलोर माझं गाव आहे, मेंगलोरला IT पार्क चालू करावं म्हणून मी मेंगलोरला चालू केलं किंवा जयपूरला चालू केलं. परंतु ज्या फ्लाईट्स आहेत त्या बेंगलोरला येतात, इंटरनॅशनल फ्लाईट्स, किंवा तिथे इन्फ्रास्ट्रक्चर सगळं आहे. जर एखादा इंजिनियर कामाला लागला तर त्याच्याबरोबर त्याची बायको सुद्धा कामाला लागू शकते, अशी परिस्थिती आहे. तशी परिस्थिती मेंगलोरमध्ये पण नाहीये, जयपूरमध्ये पण नाहीये आणि अजून तरी नाशिकमध्ये पण नाहीये. तर तशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हाच असं खूप मोठा पार्क होईल असं तुम्हाला जाणवेल. तर त्याच्यासाठी अजून अवधी आहे. हळूहळू तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर तयार करा, आपण पुढं काय करता येईल ते पाहू. त्यासाठी मेट्रो सिटी होणं गरजेचं आहे. मेट्रो सिटी आपण नाही करू शकत ना, ती आपोआप होते ना. नाशिक मेट्रो बद्दल खूप वर्षापासून चर्चा होते, कधी मेट्रोमध्ये बसणार नाशिककर? मेट्रोचाच बऱ्याच वेळा हे चाललंय की आता जे मनोहरलालजी आहेत, मंत्री आहेत, त्यांच्या ताब्यात मेट्रो आहे. त्यांच्याशी पण मी चर्चा केली. त्यांचं म्हणणं असं आहे की आता जे आमचे प्रोजेक्ट जे अर्धवट आहेत ते पूर्ण केल्याशिवाय नवीन प्रोजेक्ट घेऊन उपयोग होणार नाही. आम्ही थोडे दिवस थांबलोय. एकदा आमचे हे जुने प्रोजेक्ट पूर्ण झाले की आम्ही नवीन प्रोजेक्टसाठी. ते प्रोजेक्ट तर भाऊ अनेक वर्ष चालतील, 10 वर्ष 15 वर्ष. 10-15 वर्ष. मग त्यांचं म्हणणं तेच आहे की खूप काहीतरी करत बसायपेक्षा जे छोटे जे मोठे प्रोजेक्ट आहेत किंवा छोटे छोटे शहर आहेत ते पूर्ण आवरून घेऊ आणि नंतर आपण नवीन प्रोजेक्टला सुरुवात करू, अशी त्यांची भावना आहे. परंतु तरी सुद्धा कुंभमेळ्यामुळे नाशिकचे चान्सेस खूप चांगले आहेत, लवकरात लवकर होतील. गडकरी साहेबांचाही खूप प्रयत्न चालू आहे. मी 2-3 वेळा गडकरी साहेबांशी भेटलो, त्यांचाही खूप प्रयत्न चालू आहे. तर हो, मला असं वाटतं की कुंभमेळ्यापर्यंत सुरुवात तरी व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. अच्छा, होईल वाटतं का? होणार तर आहेच, फक्त आता कधी होईल ते सांगता येणार नाही. पण मला असं वाटतं की कुंभमेळ्यापर्यंत सुरुवात व्हावी. म्हणजे आम्ही बसणार मेट्रोमध्ये का आमचे मुलं बसतील? तुम्ही बसावा असं तुमचं खूप मोठं आयुष्य आहे. जे आम्ही विचारलं पाहिजे ते तुम्ही विचारताय. एक ड्रीम प्रोजेक्ट सांगाल भाऊ तुमचा, की हा माझा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे? नाही, असं काय माहितीये का, तुम्ही ड्रीम प्रोजेक्ट घेऊन चाललायला राजकीय दृष्ट्या तुम्ही खूप मोठे पाहिजे. मी खासदार आहे, त्यात मी विरोधी पक्षाचा खासदार आहे. त्याच्यामुळे मी ज्याला आपण स्वप्न पाहणं म्हणतो, असे स्वप्न न पाहता प्रॅक्टिकल काय आहे याच्यावर विचार केला पाहिजे. खूप स्वप्न पाहण्यात काही अर्थ नाहीये. आपण परिस्थिती कशी निर्माण होईल आणि आपण जास्तीत जास्त आपल्या मतदारसंघासाठी कसं प्रयत्न करू शकतो, मला वाटतं हे पाहणं गरजेचं आहे. नाशिकसाठी जर म्हणाल तर मला असं वाटतं की आपली गोदावरी नदी ही शुद्ध झाली पाहिजे आणि नाशिक रोड ते द्वारका हा जो ट्रॅफिकचा प्रश्न आहे हा सुटला पाहिजे. हा मला वाटतं हा सगळ्यात महत्वाचे विषय आहे. त्याचबरोबरीने दवाखाने, हॉस्पिटल्स खूप आहेत, प्रायव्हेट हॉस्पिटल खूप आहेत, परंतु सेवा संदर्भासारखा दवाखाना फुल फ्लेज चालला पाहिजे. आणि सर्वसामान्य माणसांसाठी अजून एखादा दवाखाना सातपूर अंबड त्या भागात व्हायला पाहिजे. ESICचे दवाखाना क्लिअर चालला पाहिजे. तो खूप मोठा आहे, परंतु त्याच्यात अडचणी खूप आहेत, त्या दूर होण्यासाठी मी प्रयत्न करतोय. सर्वसामान्य कामगार तिथं जातात, त्यांचे कुटुंब तिथं जातात, त्यांच्यासाठी ते चांगलं व्हावं या भावनेने मी काम करतोय. भाऊ, मग तुमची एक अधुरी इच्छा सांगा मला, की जी इच्छा अपूर्ण राहिली. आपण जर म्हणतो की स्वप्न. नाही, असं काही नाहीये. मी आपल्याला क्लिअर सांगतो की मी
खूप प्रामाणिकपणे प्रॅक्टिकल स्वरूपात विचार करतो. मी कुठे स्वप्न दाखवत नाही, मी कुठे स्वप्न पाहत नाही. त्यामुळे जे प्रॅक्टिकल आहे ते बोलतो, जे प्रॅक्टिकल आहे ते करतो. नाशिककर असा कुठला एक प्रकल्पाबद्दल विचार करू शकता की ज्याची पायाभरणीही तुम्हीच कराल आणि लोकार्पणही तुम्हीच कराल, असा कुठला प्रकल्प असेल? नाही, मला असं वाटतं की गोदावरी नदीचं शुद्धीकरणाबाबत या कुंभमेळ्यामुळे किंवा आता जो जे स्टेप्स मुख्यमंत्र्यांनी घेतलेत त्याच्यामुळे म्हणा, किंवा केंद्राचा ज्याप्रमाणे प्रयागराजला कुंभमेळा झाला आणि त्याचे परिणाम जे आता आपण भारतभर पाहतोय, तसं जर पाहिलं तर मला असं वाटतं की आपल्या गोदावरीचं शुद्धीकरण जे आहे ते मला असं वाटतं की या 4 वर्षात व्हावं. तसंच नाशिक रोड ते द्वारका हा जो फ्लायओव्हर आहे तो व्हावा, असं मला असं वाटतं. तुम्ही गेले होते कुंभमेळ्याला? नाही, मी नाही. योगी सरकारने किंवा केंद्र सरकारने योग्यरित्या हाताळणी केली असं वाटलं का कुंभमेळ्याची? नाही, मी गेलो नाही, पण एवढे लोक येतात आणि ते सगळं भारतभरातून लोक येत आहेत. मला वाटतं तो आपला उत्सव आहे, लोक जात आहेत, येत आहेत आणि आनंदाने त्याबाबत बोलत आहेत. आपण आनंद मानला पाहिजे. भाऊ, बऱ्याच वेळा आता मागे एक न्यूज आली होती की बऱ्याच खासदारांचा 6 खासदारांचा शिंदे गटात प्रवेश होणार. खासदार असताना ऑफर येतात का बाकी पक्षाकडनं? माझ्यापर्यंत काही कुणी आलेलं नाहीये, परंतु असं व्हावं असं मला वाटत नाही. अच्छा, तुमची इच्छा म्हणजे जिथे तुम्ही आहात ते योग्य ठिकाणी आहात. आता त्या पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली, मी निवडून आलो. आता आपण का बरं आजूबाजूला जावं असं मला वाटत नाही. तुम्हाला वाटतं राजकारणात तोड्या होतात? मी 5 वर्ष आमदार होतो, आता मी 1 वर्ष खासदार आहे. मी तर तोड्या केल्या नाही, तरी मी टिकून आहे. वाटतं का तुम्हाला? तुम्ही राजकारणात खूप जुने आहात, तुम्हाला वाटतं का तोड्या होतात? लोक मला माहित नाही, पण मी करत नाही, एवढं मी सांगू शकतो. त्यासोबतच भाऊ, आता मागे मस्साजोगमध्ये जो प्रसंग घडला, तर नाशिकमध्ये 18 पगड जातीचे वेगवेगळ्या समाजाची लोक राहतात. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात वंजारी समाज आहे, मराठा समाज आहे. तर तुम्हाला वाटत नाही का की ह्या गोष्टीमुळे एक समाजामध्ये रोष पसरला जातोय? नाही, तो मी जे आपल्याला पहिल्यांदा बोलताना सांगितलं की सामाजिक वीण शाबूत ठेवण्यासाठी मी प्रयत्न करतो, तसंच माझं मत आहे की एखादा प्रसंग असा होतो, त्या व्यक्तींचा राग समाजावर काढणं किंवा एखाद्या व्यक्तीने चूक केली म्हणजे समाजाने चूक केली असं म्हणणं चुकीचं आहे. तोच प्रसंग त्या कॉन्टेक्स्टमध्येच पाहायला पाहिजे आणि त्या कॉन्टेक्स्टमध्येच दिसला पाहिजे आणि त्याप्रमाणेच तिथं योग्य तऱ्हेने काम केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींमुळे दंगली घडतात. मागेही नाशिकमध्ये दंगल झाली होती, त्याबद्दल सांगाल? ही दंगल हिंदू मुस्लिम होती का मुस्लिम मुस्लिमांमध्ये होती? तोही अजून एक संभ्रम आहे लोकांमध्ये. नाही, आता तो विषय जे सेन्सिटिव्ह विषय आहेत त्याच्यावर बोलून वातावरण गढूळ करणं किंवा खराब करणं मला वाटतं योग्य नाही. लोकांना जाणून घ्यायची इच्छा आहे भाऊ की कशामुळे झालं, काही होतं, काय गोष्टी होतं? कशा असतात की काही गोष्टी कालांतराने कळाल्या ना तर त्या जास्त चांगल्या असतात. लगेच त्याचे परिणाम म्हणण्यापेक्षा दुष्परिणाम होतात. वैयक्तिक माझ्यावरही टीका टिप्पणी जरी झाली असेल तर मी त्याला कधी उत्तर दिलं नाही. याचं कारण असं आहे की टीका टिप्पणीला उत्तर द्यायचं जेव्हा आपण राजकारणातून बाहेर जाऊ किंवा आपण थांबून घेऊ किंवा आपण जेव्हा राजकारणात राहणार नाही, ह्या निवडणुकीच्या राजकारणात, तेव्हा मला वाटतं की ह्या खुलासा केला पाहिजे. लगेच बोललं नाही पाहिजे काही गोष्टींचं, त्याचे परिणाम दुष्परिणाम जास्त होतात. लोकांना जाणून घ्यायचंय कशामुळे आणि का झालं, कोणामध्ये झालं. माझं म्हणणं असं आहे की ते का झालं म्हणण्यापेक्षा ते होऊ नये यासाठी आपण काय प्रयत्न करता येईल ते केला पाहिजे. भाऊ, तुम्ही 2024ला निवडून आलात. लोकसभा इलेक्शनमध्ये उबाठा गट असेल किंवा महाविकास आघाडीला
लोकसभेमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळालं. मात्र 6 महिन्यातच ते यश जे आहे ते धुळीस मिळालं. तर बऱ्याच वेळा असं बघितलं गेलं की महाराष्ट्रभर बघितलं गेलं की ज्यावेळेस काही निवडून आले, उमेदवार निवडून आले, त्यानंतर त्यांच्या मिरवणुकीमध्ये हिरवा गुलाल उधळला गेला. त्यासोबतच पाकिस्तानचे झेंडे काही ठिकाणी महाराष्ट्रात हे केले गेले. तर याबद्दल तुम्हाला कल्पना आहे का? नाही, असं आता यूट्यूबवर किंवा सोशल मीडियावर ते चित्र येतात, तेवढं पाहून पाहायचं आता काय, आता नेमकं परिस्थिती काय आहे. त्याच गोष्टीमुळे तुम्हाला वाटतं का की विधानसभेला महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला? खूप गोष्टी कारणीभूत असतात, त्याच्यातली ती एखादी असेल तर सांगता येणार नाही, परंतु बऱ्याच गोष्टी कारणीभूत असाव्यात असं मला वाटतं. हिंदुत्व हा एक मुद्दा असू शकतो. असू शकतो. तुमच्या मते हिंदुत्वाची व्याख्या काय असेल भाऊ? आता मी स्वतःपुरतंच बोलतो. धर्म हा स्वतः पाळायचं काम आहे. मी स्वतः धर्मनिष्ठ आहे. मी माझ्या गळ्यात माळा आहे. मी सकाळी ज्ञानेश्वरीच्या 2 ओव्या वाचल्याशिवाय, कमीत कमी 2 ओव्या वाचल्याशिवाय घरातून बाहेर निघत नाही. परंतु मी असं खूप अवडंबर करत नाही. मी माझ्यापुरतं मी धर्म पाळतो. हिंदुत्व हा मुद्दा खूप गाजवला गेला विधानसभेला. तुम्हाला काय वाटतं की ह्या गोष्टीवर निवडणूक लढवता येते का? नाही, असं काही नाही. हिंदुत्वच होतं असं नाहीये. खूप गोष्टी होत्या. बरेच जण म्हणतात, मला असं वाटतं की ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस 100% भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष निवडून येतील असं एक वातावरण तयार झालं, आणि आमच्यासारखे जे विरोधात उभे राहिले यांनी प्रचंड मेहनत घेतली, त्यामुळे तो विजय होता. त्याच्या उलट विधानसभेला झालं. आता आपले सरकार येणार या भावनेने कार्यकर्ते शिथिल झाले, आणि महायुतीचे कार्यकर्ते जोश घेऊन आपल्याला जिंकायचंय या नात्याने लढले. मला वाटतं हा सगळ्यात मोठा बदल 2 निवडणुकीत. म्हणजे ईव्हीएम घोटाळा वगैरे काही नाही, त्या गोष्टी खूप मोठ्या आहेत. मी खूप लहान कार्यकर्ता आहे, त्यामुळे त्याच्यावर बोलण्यासारखं माझ्याकडे काही नाही. मला जे जाणवलं ते एक आहे की जी ताकद महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, जी मेहनत लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस घेतली, त्यापेक्षा जास्त मेहनत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेस घेतली, असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे जिंकायसाठी कोण लढतं हे मला महत्वाचं वाटलं. तेव्हा महाविकास आघाडीचे लढली, त्यावेळेस महायुतीचे लढली. भाऊ, आता असं म्हटलं जातं उद्धव ठाकरे गटाने हिंदुत्व सोडलंय. तुमचं काय मत आहे याच्यावर? असं म्हणून नाही चालत ना. आता ही टीका टिप्पणी विरोधक करत असतात, असं नसतं. जे आहे ते तसं आहे. शेवटी जी आयडियोलॉजी आहे, आयडियोलॉजी सोडून तर कोणी चालत नाही. आणि आयडियोलॉजी सोडली, लोकांना माहीत आहे, लोकांना सगळं समजतं. आपण म्हणतो तेवढे लोक वेडे नाही आहेत. लोक खूप हुशार आहेत. लोकांना सगळं कळतं, कोण बरोबर आहे, कोण चूक आहे. त्या प्राप्त परिस्थितीत ते चालतं. असं म्हटलं जातं विधानसभा इलेक्शनच्या वेळेस जे आता महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत माणिकरावजी कोकाटे साहेब, असं एक तुमच्यावर टीका केली जाते की विधानसभेच्या वेळेस तुम्ही त्यांना मदत केली. विरोधात उदय सांगळे हे जे कॅन्डिडेट असतानाही उघड लोकांमध्ये अशी चर्चा आहे की यामध्ये राजाभाऊंनी त्यांना मदत केली. माझ्यावर ती टीका झाली, बरोबर. मी त्याला उत्तर दिलेलं नाही आजपर्यंत. माझे फ्लेक्स जाळले, काही गावांमध्ये माझ्या गावबंदी केली, असे बोर्ड लावले, पुतळे जाळले, बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत, परंतु मी त्याला उत्तर दिलं हे नाही. का गुड का ठेवायचंय भाऊ? माझ्या स्वभावात आहे ते मी बोलणार नाही. मी कधीच असं बोललो नाही. आपण मदत केली का त्यांना? त्यांना माहिती, लोकांना जाणून घ्यायचंय. योग्य वेळ येईल तेव्हा सांगा. माझ्या स्वभावात नाहीये, मी बोलणार नाही. मी आजपर्यंत ज्याप्रमाणे माझा स्वभाव आहे त्याप्रमाणे मी चालणार. दर गोष्ट उतावळ होऊन बोलणं चुकीचं आहे.
मला जेव्हा वाटेल योग्य वेळ येईल तेव्हा मी मात्र खुलासा काय करायचं करेन. जेव्हा तुम्हाला खुलासा ऐकून घ्यायची मनस्थिती राहील तेव्हा बोलेल. आज जर मनस्थिती खुलासा ऐकून घ्यायची नाहीये, तुम्ही एक परसेप्शन घेऊन चालले का मी असं केलंय, ठीक आहे. जेव्हा काळ येईल, याच्या माध्यमातून काळ औषध आहे ना. याच्या माध्यमातून लोकांना कळेल सर काय झालं भाऊ. माझा विश्वास काळावर आहे. काळ हे सगळ्यावर औषध. माझा प्रश्न तुम्हाला हाच आहे की आपण मदत केली का नाही केली. माझं म्हणणं असं आहे की जे निवडणुकीला उभे होते त्यांनी सांगायचं केली का नाही केली. लोकांना काय म्हणाय, मी कुणाला काही बोलत नाही, मी कधीच बोलणार नाही. वेळ येईल तेव्हा बोलेल. भाऊ मला अजून एक प्रश्न असा वाटतो की जो यावरती थोडा विचार केला गेला पाहिजे की आयुष्यमान भारत जी योजना लागू करण्यात आली त्यावरती काही एक अमाऊंटचं जे बेनिफिट दिला जातोय लोकांमध्ये अजून त्या गोष्टीचं एक अवेअरनेसच नाही आहे. तर तुम्हाला वाटतं का यावरती एक अवेअरनेस झाला पाहिजे. आयुष्यमान भारत जी योजना आहे त्या संदर्भात भारतात जी योजना आहे त्याच्यावर अवेअरनेस झाला पाहिजे. हे जरी खरं असलं तरी त्याच्यात आलेले नावं याचा सुद्धा विचार केला पाहिजे. ज्या याद्या आलेल्या आहेत त्याच्यात असे काही लोक आहेत की ज्यांना गरज नाही आहे, ते श्रीमंत आहेत, आणि खूप असे लोक आहेत की ज्यांना आवश्यकता आहे पण त्यांची नावं त्या यादीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या दवाखान्यांमध्ये आपण जातो, जे माणसं पेशंट जातात त्यांच्याकडून त्यांची ती व्यवस्था राहिल्या गेली पाहिजे. सरकारच्या योजना खूप मोठ्या आहेत, आकडे खूप मोठे आहेत, परंतु सर्वसामान्य माणसापर्यंत तो जो विचार आहे त्या विचारांती तो पोहोचला पाहिजे. ते जे त्यांनी सांगितलेलं आहे ते व्हायला पाहिजे. आता मी त्यासाठी बरेच प्रयत्न करतोय. आदरणीय शेटे साहेब आहेत जे आता मला वाटतं महाराष्ट्राचे हेड आहेत, त्यांचे माझे वैयक्तिक खूप गौरवाचे संबंध आहेत. मी अधिवेशन झाल्यावर त्यांना भेटायला जाणार आहे, कारण ते मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या प्रमुख होते. मी आमदार असताना म्हणजे देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते प्रमुख होते, आणि त्याच्यामुळे त्यांचा माझे खूप गौरवाचे संबंध आहेत. ते आता महाराष्ट्राचे काहीतरी प्रमुख आहेत, दिल्लीचे झाले. आता मध्यंतरी महाराष्ट्राचे प्रमुख होते, आता त्यांचं दिल्लीचे झालेत असं म्हणतायत. मला समजलं नाही, माझी भेट नाही झाली, परंतु त्यांना मी भेटणार आहे. आणि ह्या क्षेत्रात सर्वसामान्य माणसासाठी कळकळीने काम करणारा तो एक व्यक्ती आहे. त्यांच्याकडून आपण सर्वसामान्य माणसांचा फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न करू. त्यासोबत भाऊ अजून एक असं होतं की ज्यावेळेस आपल्याला नाशिकवरनं मुंबईला जायचं आहे, नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरती नाशिक ते मुंबईचं तिकीट आहे 90-95 रुपये. मात्र मी माझी गाडी पार्किंगला लावली तर मला 100 रुपये पार्किंगचे द्यावा लागतात मी मुंबईवरनं रिटर्न येईपर्यंत. त्यामध्ये जी मला पावती दिली जाते पार्किंगची, तीही त्या पावत्या किती खऱ्या आहेत तर यावरती कोणालाच म्हणजे सांगता येणार नाही की ही पावती खरी आहे का नाही. तर ही जी आहे ही पार्किंगची जी सुविधा आहे ही शासनाकडे तर्फे न करता खाजगीकरण का याचं करण्यात आलं, याबद्दल तुम्ही काय सांगाल. नाही, आता शासनाकडे जर शासन करू शकत असतं तर खाजगीकरण झालंच नसतं. शासन करू शकत नाही म्हणून खाजगीकरण, आणि मग खाजगी लोकांनी जे किती आकार घ्यायचा हे शासनाने ठरवून दिलेल्या आकारातच घेतलं पाहिजे ना. तिथे बऱ्याच वेळेस फेक पावत्या दिल्या जातात, ज्या तासाची काही रक्कम घेतली जाते. तुम्ही मुंबईवरनं संध्याकाळी रिटर्न येतात, तुम्हाला 2 व्हीलर पार्किंगचे कधी कधी 100 रुपये द्यावा लागतात. तिकीट मात्र 90-95 रुपये आपलं. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं. नाही, आता हे याच्याबद्दल तुम्ही मला आता सांगितलंय, आता मी अधिवेशन झाल्यानंतर त्याच्याबाबत चौकशी करतो आणि त्याच्यात सर्वसामान्य लोकांना रिलीफ कसं मिळेल यासाठी 100% प्रयत्न करेल. त्यासोबतच भाऊ अजून आपल्याकडे नाशिकवरनं सिन्नरला येताना जो शिंदे पळसे टोल लागतो त्याबद्दलही बऱ्याच टोल बंद व्हावा या सगळ्या गोष्टींची मागणी होते. यावरती तुम्ही यापूर्वी काही काम केलंय का. यापूर्वी मी आमदार असताना आम्ही आंदोलनं केलेली आहेत, परंतु सर्व लोकांचं असं मत आहे की 20 किलोमीटरच्या आत टोल नसावा, बरोबर, आणि सिन्नरच्या 20 किलोमीटरच्या आत ते येतंय. परंतु जेव्हा चौकशी केल्या जाते तेव्हा असं समजतं की सिन्नर ते नाशिक फाटा, सिन्नर फाटा एवढ्याच रस्त्याचा तो टोल आहे. तो 20-22 किलोमीटरचा टोल आहे. त्याच्यामुळे 20 किलोमीटर जर त्याच्यातून रद्द केलं तर खाली शिल्लकच काही राहत नाही,
आणि बऱ्याच वेळा असं सांगण्यात आलं की आता बंद होणार आहे, बंद होणार, पण तो अजून बंद होत नाहीये. त्यासाठी प्रयत्न करतोय मी. आता पाहू काय होतं त्याचं. होईल का तुम्हाला वाटतंय? प्रयत्न करणं काम आहे माझं. त्यासोबतच आता मागे नरेंद्र मोदी साहेब पालघर जिल्ह्यामध्ये वाढवानचा जो प्रकल्प आहे, वाढवानचा जो एक्सपोर्ट प्रमोशनसाठी जो आपण प्रकल्प तिथे त्यांच्या हस्ते इनॉग्रेशन झालं. मागे फडणवीस साहेबही वेगवेगळ्या भाषणांमध्ये त्याचं नाव घेतात की जो पोर्ट आहे तो नाशिकला जोडला जावा. हो. या संदर्भामध्ये कामकाज चाललंय, तर तुम्ही या संदर्भात कधी प्रश्न मांडला का संसदेमध्ये, किंवा तुम्ही काय काम करतायत तो नाशिकला यावासाठी तुमच्या एंडने काय प्रयत्न चालू आहेत? त्या एंडने तो वाढवण नाशिकला पोर्ट येणार नाहीये, पण तो नाशिकला जोडला जाणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे आपण जो प्रयत्न म्हणजे रस्ता व्हावा आणि रेल्वे व्हावी, हे दोन मूळ विषय त्याच्यात आहेत, ज्याच्यामुळे आपला नाशिकच्या इकॉनॉमीमध्ये फायदा होईल. तर तो प्रयत्न चालू आहे. रेल्वे मंत्र्यांनी माझे प्रश्नही आहेत, मी पत्रही दिलेलं आहे. आणि त्याबरोबर वाढवणकडे जाताना रेल्वेचा त्र्यंबकेश्वर हा स्टॉप घेतला पाहिजे, जेणेकरून उत्तर भारतातून जे लोक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला येतात त्यांना दर्शन घेता यावं, यासाठी मी प्रयत्न करतोय. आणि वैष्णवजींनी सांगितलं की आम्ही त्र्यंबकेश्वर त्या लाईनवर धरणारच आहे, जेणेकरून वाढवणला जाताना त्र्यंबकेश्वर हे स्टेशन होणार आहे. असं सर्वसामान्य त्यांच्या डोक्यातली कल्पना 100% आहे. कांदा निर्यात प्रकल्पावर आता कांदा निर्यात जे आहे त्यावरती जे निर्यात शुल्क होते ते माफ करण्यात आले आहेत आणि का कमी करण्यात आलेत? 40% होतं ते 20 आलं. 20 होतं ते आता रद्द करण्यात आलंय. बरोबर. आता रद्द केलेलं आहे. आता पुढे जसं जसं शासन निर्णय घेतील तसं होईल, परंतु ते रद्द व्हावं यासाठी आम्ही सर्वांनी मिळून खूप प्रयत्न केले आणि शासनाच्या लक्षात आलं की आता रद्द करणं गरजेचं आहे. त्यांनी रद्द केलंय. मी त्या निर्णयाचं स्वागत करतो. यासोबतच भाऊ, आता जसा रेल्वेचा तुम्ही प्रश्न मांडला की वाढवणसाठी जे आहे रेल्वे आणि रोड आपल्या साईडने झाले पाहिजेत, तसाच नाशिक पुण्यासाठी जो रेल्वेचं काम आहे त्याबद्दलही खूप दिवसापासून विचारणा होते. मी खूप दिवसापासून पहिल्यापासूनच मी प्रयत्न करतोय, परंतु जो GMRTचा टेलिस्कोप नारायणगावला आहे, त्या टेलिस्कोपमुळे त्याच्यापासून 15 किलोमीटर अंतरापर्यंत रेल्वे करता येत नाही असं रेल्वे मंत्र्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून तो बाजूनी घ्यावा. मग ह्या रेल्वे लाईनला पॅरलल दुसरी रेल्वे लाईन जी कोपरगावकडे जाते ती येते, मग एकाच याच्यात करावं असं सर्वसामान्यपणे रेल्वे मंत्र्यांचं भावना आहे. त्यांचं मत असं आहे की नाशिक पुणे रेल्वे लाईन करायची 12,000 कोटी रुपये त्याला लागत आहेत. तर आपण 2,000 कोटीमध्ये वाया शिर्डी केलं तर 2,000 कोटीत होईल आणि लवकर होईल अशी त्यांची एक इच्छा आहे आणि अपेक्षा आहे. त्यामुळे त्याप्रमाणे त्यांचं प्लॅनिंग चालू आहे. तर मी प्रयत्न करतोय की नाशिक पुणे डायरेक्ट सेमी हायस्पीड रेल्वे जी आहे तो ट्रॅक तोच असावा, परंतु शासनाच्या काही मर्यादा आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्याच्यातून काहीतरी सुवर्णमध्ये निघेल असं वाटतं. जमीन खरेदी चालू झालेली आहे का? जमीन खरेदी चालू होऊन बंद झालेली आहे. ओके. एक 2-2.5 वर्षापासून जमीन खरेदी बंद आहे. भाऊ, अजून एक प्रश्न असा की सिन्नर हे एक औद्योगिक केंद्र आपण ज्याला म्हणू शकतो, तर इथे बऱ्याच प्रमाणात MIDC आहे आणि आजही आपण बघतो की नाशिकमध्ये बरेचशी मुलं जे आहेत उच्च शिक्षित मुलं बेरोजगार आहेत. तर अजून नाशिकमध्ये म्हणा किंवा सिन्नरमध्ये जे आहे औद्योगिकरणाचा विकास करण्यासाठी आपल्याकडनं काय प्रयत्न चाललेत? नाही, आता वातावरण एक तर चांगलं राहिलं पाहिजे. ज्या सिक इंडस्ट्रीज आहेत त्या कशा चालू होतील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कारण शेवटी जमीन जागा ही ठरलेली आहे आणि त्याच्यातून बऱ्याचशा इंडस्ट्रीज आता बंद आहेत किंवा आजारी आहेत, तर त्यांना मदत करून कशा चालू होतील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नवीन इंडस्ट्री येणं हे तर आहेच. आता सिन्नरला काही औद्योगिक क्षेत्र अधिग्रहित करायला सुरुवात झालेली आहे, अजून वाढेल. किंवा आता इंडिया बुलचा प्रकल्प आहे, तो जर तिथला प्रकल्प ती जागा
महाजन कोणी म्हणजे MSEBनी घेतली, मला वाटतं तो एक फरक नाशिकसाठी पडेल. किती रोजगार निर्माण होऊ शकतो तिथनं, का एक अंदाज? नाही, तिथून बराच मोठा रोजगार निर्माण होऊ शकतो. किंवा तिथं चालू झाल्यावर मग बाकीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज चालू होतील, तर एक मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकतो तिथे. पण तो त्याला अवधी आहे. आता बरेचसं पाईपलाईन मध्ये आहे, काही दिवसानंतर ती क्लिअर होईल असं मला वाटतं. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींसाठी तुम्ही वेगवेगळ्या ज्या मंत्र्यांना भेटत आहेत आणि त्या संदर्भात निवेदन देत आहे. नाशिकला घेऊन एक विजन काय आहे भाऊ तुमचं, एक आयडियल विजन, की 5 वर्षानंतर ज्या वेळेस मी खासदार म्हणून किंवा 10 वर्षानंतर जेव्हा कधी तुम्ही खासदार म्हणून बाहेर पडाल, तर ॲज अ नाशिक बद्दल तुमचं विजन काय असेल? नाशिक मधलं मी तुम्हाला मग तेच सांगितलं ना, की ज्या नदीच्या किनारी नाशिक वसलेलं आहे ती नदी स्वच्छ असावी. मला वाटतं हे सगळ्यात मोठं काम आहे. आणि ट्रॅफिकचा जो प्रॉब्लेम आहे तो एक सर्वसामान्य लोकांना त्याचा खूप त्याची अडचण आहे, तो दूर व्हावा. बाकी मग बाकी इन्फ्रास्ट्रक्चर वाढतच जातं, त्याबद्दल काही नाही. IT पार्क व्हावं, दवाखाने निर्माण व्हावेत, सर्वसामान्य लोकांची सोय व्हावी, यासाठी प्रयत्न करणं माझं काम आहे, ते मी करतोय. द्वारकेवरची जी ट्रॅफिकची समस्या आहे, तोच विषय, तो द्वारका ते नाशिक रोड किती दिवस जातील ही समस्या सुटण्यासाठी? आता हे पहा, सगळे सिरियस आहेत, किंवा गडकरी साहेबच खूप सिरियस आहेत. ते त्यांच्या मिटिंगच्या वेळेस सचिवांशी बोलले, अरे तो द्वारका नाशिकचे लोक कसे सहन करतात मला समजत नाही. असं कोण बोललंय? गडकरी साहेब स्वतः म्हटले. तर तुम्ही थोडं लवकर लक्ष द्या आणि लवकर आपल्याला करायचंय, असं त्यांचं वैयक्तिक त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांना सुद्धा माहीत आहे की द्वारका नाशिकच्या लोकांसाठी किती अडचणीचा तो भाग आहे. परंतु काळ वेळ येईल आणि नक्कीच होईल असं मला वाटतं. ओके भाऊ, तुम्ही नितीन गडकरी साहेब आलेले आहेत नाशिकला, आलेत एवढ्यात, त्यांनी द्वारका बघितली, कधी बघितली त्यांनी? आता मी आयडिया नाही तुम्हाला? ते खूप मोठे लोक आहेत, मी खूप सर्वसामान्य माणूस आहे. ते एवढं बोलले, मलाच समाधान झालं. एवढ्या मोठ्या माणसाला आपल्या समस्या माहीत आहेत आणि ते सचिवाला सांगतात की द्वारका खूप अडचणीचं आहे, तुम्ही त्याच्यातून लवकरात लवकर आपल्याला मार्ग काढावा लागेल. ते नाशिककर कसे सहन करतात असं ते स्वतः जर बोलतायत, म्हणजे त्यांना पूर्ण माहिती त्याची आहे. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोबत भेटून चर्चा झाली? नाही, अजिबात आमची भेट झालेली नाही. भेटच झालेली नाही? आम्ही 2 वेळा भेट मागितली पण भेट मिळालेली नाही. अजून काय कारण? नाही मिळाली. आता मी कोण विचारणार? काय विरोधी पक्षात असल्यामुळे असं काही आहे का? असं नाही वाटत का त्यांचं शेड्यूलच खूप बिझी आहे? त्यांचं शेड्यूल बिझी असतो. संजय राऊत साहेबांची आणि उद्धव ठाकरेंची घट्ट मैत्री आहे का अमित शहाची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची? काय माहिती त्याच्यात. तुमच्या मते काय, मला कोणाची घट्ट मैत्री? सगळ्यांचे चांगले संबंध असावेत असं मला वाटतं. भाऊ, आम्ही तुम्हाला भेटणार आहोत, नाशिकच्या लाडक्या खासदारांना भेटणार आहोत, अशी एक पोस्ट आम्ही आमच्या इंस्टाग्रामवरती टाकली होती. आणि जर लोकांचे काही प्रश्न असतील तर ते त्यांनी विचारावे अशी आम्ही एक हे केलं होतं. तर काही लोकांचे काही प्रश्न आहेत भाऊ. त्यातला जो पहिला प्रश्न आहे तो डॉक्टर वेदांत पांडे म्हणून आहेत, त्यांनी विचारलेला आहे, नाशिकला IT पार्क कधी आणणार भाऊ? तर मला वाटतं मी या मुलाखतीत त्याचं उत्तर दिलेलं आहे. एका शब्दात काय सांगाल? प्रयत्न चालू आहे, मी प्रयत्न करतोय. त्यानंतर भाऊ दुसरा प्रश्न आहे, शुभम शिंदे यांनी विचारलेला आहे, अंबड, सातपूर, सिन्नर सर्व MIDC चे ऑडिट करून 90% मराठी कामगारांना तुम्ही काम दिलं पाहिजे, याबद्दल काय सांगाल भाऊ? नाही, ते तर व्हायला पाहिजे, पण ते होत नाहीये. यासाठी तर आपण सगळे भांडतोय, ते भांडलं पाहिजे ना. सगळ्यांनी केलं पाहिजे ते मिळून. पॉलिसी आहे ती, गव्हर्नमेंटची पॉलिसी पाहिजे ना. खासदार एकटा नाही करू शकत काही गोष्टी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चार्मिंग_क्रिश यांनी विचारला आहे, जिल्ह्यात किती परप्रांतीय आहेत त्याची नोंद सरकारकडे आहे का? मला नाही सांगते. व्हायला हवी का? त्याचं मी कसं उत्तर देणार? तुम्ही घटनेच्या विरोधात. सर, हे लोकांचे प्रश्न भाऊ आहे, मी कसं उत्तर देणार त्याचं? आता भाऊ,
आमचा जो शेवटचा राऊंड आहे त्याचं नाव आहे रॅपिड फायर. आता तुम्हाला मी ज्यांचं नाव घेईल तुम्हाला एका शब्दामध्ये किंवा एका वाक्यामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचंय. तुमची आवडती गाडी. स्कॉर्पिओ. तुमची आवडती ऍक्ट्रेस. नाही, आता पिक्चर नाही पाहिली, मला नाही सांगता येणार. तुमचं आवडतं गाणं. मला खूप गाणी आवडतात. एक गाणं सांगा आम्हाला. नाही, खूप आवडतात, म्हणजे असे खूप वेगवेगळ्या मूडमध्ये वेगवेगळे गाणे आवडतात. आता कोणतं गाणं आवडतंय. नाही, आता एवढ्या याच्यात कसं गाणं आठवेल, गाणंच आठवणार नाही. एवढं रॅपिड फायर चालल्यावर गाणं कसे आठवतील. आवडता चित्रपट. पिक्चर बरेच पाहिलेले मी, पण खूप पिक्चर आवडतात मला. तुम्हाला यांच्याबद्दल काय वाटतं. संजयजी राऊत साहेब. पक्षाचं काम. त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगाल एका शब्दात. बिनधास्त माणूस. भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी. लोकांवर गारुड असलेला माणूस. गारुड म्हणजे त्याची व्याख्या काय. लोकांवर, आता तुम्ही डिक्शनरी पहा गारुडचा अर्थ काय येतो. आनंद दिघे साहेब. माझा खूप संपर्क नाही, पण त्यांच्याबद्दल खूप ऐकलेलं आहे आणि चांगल्या भावनेने ऐकलेलं आहे. समाजाचं काम करणारे थोर माणूस म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे. त्यांचे माझे वैयक्तिक एका शब्दात काय सांगाल त्यांच्याबद्दल. नाही, माझ्यासाठी मला खूप मदत केलेली माणूस आहे, त्यामुळे माझ्या दृष्टीने माझ्यासाठी देव माणूस आहे असं समजा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. त्यांच्याबरोबर मी 5 वर्ष काम केलेलं आहे. एक मोकळ्या मनाचा माणूस आहे. महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे. मी त्यांच्याबरोबर काम केलंय, त्यांच्या विरोधात काम केलेलं आहे. मी त्यांच्या विरोधक आहे, परंतु जे वाटतं ते बोलणारा बिनधास्त माणूस आहे असं मला वाटतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब. उत्तम प्रशासक आहेत. मी आमदार असताना मी पाहिले. ठीक आहे. सो खूप खूप धन्यवाद भाऊ, तुम्ही आज आमच्या कार्यक्रमामध्ये आलात आणि वेगवेगळ्या विषयांवरती आपली चर्चा केली. याच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये जे काही संभ्रम होते हे लोकांमध्ये पोहोचतील आणि याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळेल. तर सर्वांना खूप खूप धन्यवाद भाऊ, तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आपण इथे विविध विषयांवरती नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासोबत चर्चा केली. तर बऱ्याचशा गोष्टी यामधनं आपल्याला कळाल्या की दिल्लीमध्ये आपल्या नाशिककरांच्या समस्या ते कुठल्या प्रकारे मांडत आहेत आणि यावरती कुठल्या गोष्टींवरती काम चालू आहे. तर आज भाऊ खूप मजा आली तुमच्यासोबत बोलताना, वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि भाऊंनी आम्हाला सर्वांना दिल्लीला संसदेत तुम्ही या म्हणून इन्व्हाइटही केलं आहे. तर आमच्या सर्व टीमकडनं आणि विषय संपलाच्या टीमकडनं मी तुमचं मनपूर्वक आभारी आहे भाऊ. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.